नाशिकच्या तपोवन परिसरातील वनसंपदा अबाधित राहावी यासाठी नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी एकीकडे दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत, तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज एक नवीन ट्विट केलं, ज्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. नितेश राणे म्हणतात या ट्विटमध्ये की ज्याप्रमाणे पर्यावरणवादी या झाडांना विरोध करतायत तसे ते बकऱ्यांच्या कापण्याला विरोध करत नाही, अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत हे सगळे पर्यावरणवादी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्र खाटीक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बागुल आहेत. नितेश राणे यांचं हे ट्विट कसं बघता तुम्ही? मला काय बोलावं काही समजत नाही. हा कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या बाबतीतच बघितलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुंभमेळा करीत असताना आम्ही पर्यावरण म्हणून हे विषय मांडतो आहे. दुसरी गोष्ट, हे तपोवन विकलं गेलेलं आहे. आमची फक्त पर्यावरणवाद्यांची एकच मागणी आहे का ती निविदा रद्द करा, इथलं एकही झाड तोडू नका. लगत खूप जागा आहे, तुम्हाला दिसत नाही का? त्या जागा तुम्ही पुरेशा आहेत, नाही जास्त आहे, अधिकच्या आहेत, सोयीच्या आहेत, त्या टाकून तुम्हाला फक्त हे झाडं तोडून बिल्डरच्या घशात टाकायची आहेत. आणि त्याच्यासाठी आटापिटा इकडे तिकडे हा विषय डायव्हर्ट करून काहीही साध्य होणार नाही. नाशिककर पूर्णपणे एकवटलेले आहे. हे जे झाड आहे ना, हे आमचा श्वास आहे आणि तो श्वास आमचा तुम्ही गळा दाबून आमचा गुदमरू नका. नाशिककरांना ऑक्सिजनपासून मारू नका. हा ऑक्सिजन आमचा हिरावून घेऊ नका. उगीचच काहीतरी त्याला वेगळा मुलामा द्यायचा. आणि ते आता खरं सांगा, बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं? हे झाड आहे ना, हे ऑक्सिजन देतं. कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा की दुटप्पी भूमिका का घेतायत? दुटप्पी भूमिका, त्याचा या विषयाचा काही संबंध नाही. मंत्री आहात ना तुम्ही, आणि एका जबाबदार मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे मंत्री आहात. तुम्हाला बकरीन झाड यातला फरक कळतो का? आणि त्यांच्या नेत्यांनाही कळतो का? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सातत्याने मागणी करतायत की या झाडांच्या संदर्भातली कत्तल थांबवावी किंवा ही जागा जी आहे ती कोणाच्या खाजगी बिल्डरच्या घशात जाऊ नये. या संदर्भात प्रशासनाकडनं काही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय का? प्रशासनाशी आम्हाला काही घेणं नाही आहे. प्रशासनाचा निर्णय फक्त बिल्डरच्या घशात घालण्याची, जमीन घशात घालायची आहे. याच्या अगोदरची जी 300 एकर जागा होती मागच्या 12 वर्षापूर्वी, कुठे आहे ती? विकून टाकली तुम्ही. आणि आता ही सुद्धा तुमच्या डोळ्यात सलती आहे. ही सुद्धा बिल्डरच्या घशात घालायला निघाले. टेंडर झालेलं आहे आणि त्या टेंडरमध्ये हे सर्व प्लेन करायचं ॲग्रीमेंट आहे तुमचं. आणि तुम्ही विषय डायव्हर्ट करता. कशाला ते इकडे तिकडे भरकटता तुम्ही? आम्हाला ही जागा द्यायची नाही, झाड तोडू द्यायचे नाहीत. राजेंद्र बागुल आणि त्यांच्यासोबत हे सगळे पर्यावरणप्रेमी आहेत, जे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तपोवन परिसरामध्ये ज्या पद्धतीचं हे प्रस्तावित झाडांचं कापणीचा विषय समोर आलेला आहे त्यावर विरोधात आंदोलन करतायत. आणि त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी जे ट्विट केलं आहे त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.